हाय. दीपकने आज असं काही केलं की आईच्या चेहऱ्यावर परत स्माईल आली. काय ते मी पुढे सांगतेच, पण त्याआधी ना पप्पांनी ना आज खूप सारा भाजीपाला आणला आणि भाजीपाला म्हटलं की त्यांचा जास्त फोकस गाजर, काकडी, मुळा, बीट यासारख्या हेल्दी गोष्टींकडे असतो. मी, दीपक, पप्पा, गौरी आम्ही सगळे येतं जाता हे व्हेजिटेबल खातच असतो. पप्पा तर मोस्टली सलाड आणि वरण इतकाच साधा आहार घेतात. पण आईंना ना थोडं वाईट वाटायचं, कारण दातांचे रूट कॅनल, इम्प्लांट वगैरे झाल्यामुळे त्यांना आमच्यासारखं सगळं खाता येत नव्हतं. मग आज अचानक काहीही प्लॅन नसताना ना दीपकने आईंसाठी फूड प्रोसेसर आणला आणि लगेच डेमो द्यायला तो दादाही येऊन गेला. त्याने छान समजावून सांगितलं कसं यूज करायचं ते. आधी पण आईंकडे होतं बरं का, पण ते खराब झालं होतं, त्यामुळे आईंना खूप खायला मर्यादा होत्या. पण आता आईंना हवं ते सगळं खाता येईल आणि हवं त्याचा ज्यूस पण बनवता येईल. आणि खरं सांगायचं तर ना माझंही काम आता सोपं झालं, कारण भाज्या कटिंगसाठी ना मी आता त्याचाच वापर करणार. माझा टाईम पण वाचेल. आज तर कोबीची भाजी दीपकने प्रोसेसरमध्येच कट करून दिली. तुम्हालाही या फूड प्रोसेसरची लिंक हवी असेल ना, कमेंटमध्ये लगेच लिंक टाईप करा. मी लगेच लिंक पाठवते. चलो बाय अँड थँक्यू.